भारतीय जनता पार्टी की ओर से शनिवार को अंबरनाथ के शिव गंगा नगर के बालाजी मंदिर के प्रांगण में सामाजिक उपक्रम का आयोजन किया गया। इस अवसर पर जरूरतमंद ज्येष्ठ नागरिकों और महिलाओं को मुफ्त छतरी और पर्स वितरित किए गए। साथ ही 10वीं और 12वीं में उत्कृष्ट प्रदर्शन करने वाले विद्यार्थियों का सत्कार भी किया। कार्यक्रम में भाजपा पदाधिकारी और कार्यकर्ता बड़ी संख्या में उपस्थित रहे। स्थानीय नागरिकों ने इस पहल की सराहना करते हुए इसे जनसेवा की दिशा में एक सकारात्मक कदम बताया। इस अवसर पर विधायक किशन कथोरे ने कहा कि शिवगंगा नगर क्षेत्र को शीघ्र ही 1.5 करोड़ रुपए की लागत से एक बड़ा हॉल मिलने जा रहा है, जिससे नागरिकों को सामूहिक आयोजनों में सुविधा मिलेगी। उन्होंने भाजपा कार्यकर्ता सुजाता भोईर की प्रशंसा करते हुए कहा कि वे बिना किसी पद के लगातार समाज सेवा कर रही हैं और यदि उन्हें कोई जिम्मेदारी दी जाती है तो वे और भी लगन से कार्य करेंगी। अंबरनाथ से सुनील शर्मा की रिपोर्ट। वाटप काही ज्येष्ठांना महिलांना पर्स वाटप आणि शालेय विद्यार्थ्यांना बॅगा वाटप काय सांगणार त्या संदर्भात? नमस्कार, मी सुजाता दिदी भोईर, भारतीय जनता पार्टी कार्यकर्ता आणि दरवर्षीप्रमाणे सालाबादप्रमाणे 10वं वर्ष आहे शिवगंगा नगरमध्ये मला येऊन आणि आम्ही 10 वर्षापासून हा कार्यक्रम राबवतो। ज्येष्ठ नागरिकांना छत्री वाटप, महिलांना पर्स वाटप आणि विद्यार्थ्यांचा गौरव जेव्हा करतो आम्ही तेव्हा त्यांना दप्तर आणि नेहमी आम्ही शालेय वस्तूही त्यांच्या परीक्षेच्या वेळेस आम्ही देत असतो। असे अनेक कार्यक्रम आम्ही शिवगंगा नगरमध्ये राबवत असतो आणि खरंच आमच्या जनतेचं प्रेम आणि आमच्या नागरिकांचं एवढं तुम्ही बघितलं असेल की आम्हाला बसायला सुद्धा हॉलमध्ये जागा पुरत नाही। मला खंत आणि वाईट वाटतं की आज ज्येष्ठांना आपण कसं उभं करू शकतो। त्यासाठी मी आमच्या पाहुण्यांना कमी बोलवते की जेणेकरून मी माझ्या ज्येष्ठ नागरिकांवर लक्ष देऊ शकते आणि त्यांना बसायला व्यवस्थित जागा मिळू शकते। आता तसेच आम्हाला इथं शिवगंगा नगरला खूप मोठ्या हॉलची गरज आहे, समाज मंदिराची गरज आहे, कारण की आम्हाला हॉल पुरत नाही। एवढ्या शिवगंगा नगरमध्ये एवढी आमच्या आबादी आता जरी यादीवरती कमी पब्लिक असली 4,500 5,500, परंतु आमच्या शिवगंगा नगरला 10,000पेक्षाही जास्त पब्लिक आहे आणि आमच्या इथं आम्ही आज 3 वर्ष झाले मोफतमध्ये योगा शिबिर आयोजित केलेलं आहे। जेव्हा आपले मोदीजी पंतप्रधान झाले तेव्हापासून आम्ही शिवगंगा नगरमध्ये मोफत योगाचं आयोजन केलेलं आहे। आता शिवाली पाटील बंगला त्यांच्या टेरेसवरती चालू आहे। हॉल नसण्यात आले कारण की आमच्याकडे महिला जास्त आहे आणि जो हॉल नगरपालिकेने आपल्याला बांधून दिलेला आहे शिवगंगा नगरला, तो हॉल छोटा पडतो कारण की महिलांना व्यायाम करायला लागतो, तो हात वगैरे घेऊन तिथं माझ्या महिला बसत नाहीये। म्हणून मी माननीय किशन कथोरे साहेब आमदार त्यांना विनंती केली आणि त्यांनी नगर उद्यानच्या माध्यमातून व्यवस्थित जागा बघून त्यांनी आपल्या 1.5 कोटीचं पत्र नगर उद्यानच्या माध्यमातून दिलेलं आहे आणि काम सुरू आहे। कारण की आपले अधिकारी सगळे नगरपालिकेचे आपल्याला सपोर्ट करतात आणि त्यांनाही वाटतं की ताई एवढी धडपड करते की हॉल व्हायला पाहिजे आणि होणार आहे। 1 वर्षाच्या आत हॉल बांधून होणार आहे, जागाही चांगली मिळालेली आहे आपल्याला। आणि तसंच आज दरवर्षीप्रमाणे आम्ही ज्येष्ठ नागरिकांना छत्री वाटप, महिलांना पर्स वाटप आणि स्कूल बॅग जो विद्यार्थ्यांना आम्ही दिलेले आहे, जेणेकरून काही करण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे आणि माझ्या नागरिकांचा सतत आशीर्वाद आणि त्यांचा पाठिंबा मला भरभरून असतो। म्हणून मला कार्यक्रम करायला खूप आनंद वाटतं की हे एक प्रेम असतं, छत्री प्रत्येकाच्या घरात असते। विद्यार्थ्यांनाही अजून उत्सुकता वाढते की आपण त्यांना आज एक बॅग ही मोठी गोष्ट नाही आहे, पण त्यांना एवढे उत्साह की माझा नंबर आला, मी पास झालो म्हणून मला काहीतरी बक्षीस मिळालं। तसंच माझ्या महिला भगिनी ज्या एवढ्या त्यांच्या पुरुषांना साथ दिलेली असते आणि काही ना काही करत असतात, म्हणून मी त्यांचं विरुंगळा म्हणून त्यांना एक पर्स वाटप केलेली आहे। हे माझं प्रेम आहे, मी त्यांना दिलेलं आहे, हे काही वाटण्याचा आणि याचा भाग नाही आहे। माझ्या प्रेमापोटी मी त्यांना दिलेलं आहे आणि त्यांचा आशीर्वादही खूप मला आहे, माझ्यावर प्रेम त्यांचं आहे। म्हणून तुम्ही उपस्थिती बघितली असेल की किती नागरिक बाहेर सुद्धा उभे होते आणि बाहेर आपण खुर्च्या लावलेल्या होत्या आणि माझे सगळे पत्रकार बंधू इथे आले। आमच्या शहरात माननीय मुरबाड मतदारसंघाचे किशनजी कथोरे साहेब आलेले, आमच्या अंबरनाथ शहराचे पूर्वचे जे आमचे विश्वजित करंजुळे साहेब इथं आलेले होते। तसेच आमचे खूप बिचीबिची आहे, पण मी बोलवलं नव्हतं कारण की जागेच्या अभावी मी त्यांना आमंत्रित नव्हतं केलं। तसेच आमचे जिल्ह्याचे अध्यक्ष आमचे इथे येणार होते, पण ते काही कारणास्तव त्यांच्याकडे पाहुणे आले तर त्यांचं येणं झालं नाही आहे, पण त्यांचाही आशीर्वाद आहे। जसं पुन्हा आमचे रवींद्रजी चव्हाण साहेब असतील ते पूर्ण महाराष्ट्रभर फिरत आहेत आणि असं कार्यकर्ता बोलतात ना आपल्याला लाभल्या। म्हणून मी सर्व जनतेला माझ्या शिवगंगा नगरचे सांगू शकतात की रवींद्र चव्हाण सारखा भाऊ असणार, किशन कथोरे सारखा पिता असणार तर आपल्याला कोणाचीच भीती नाही आहे। इथं फक्त तुम्ही मला सपोर्ट करा, मला या नगरातून जिंकून आणा, आपल्याला कधीही निधी कमी पडणार नाही आणि मी स्वतः पुढाकार राहून तुम्हाला जो तुमचं काम आहे, जो विकास काम जी तुमचं गरजेचं तो काम मी तुम्हाला इथं करून देणार। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।